हे आमचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. अर्थात रंजन कला मंदिर म्हटलं की पुरुषोत्तम दारव्हेकर ते नाव आलंच, कारण त्यांनीच संस्थापक ते सुद्धा त्यांनी स्थापन केली. आणि पुरुषोत्तम दारव्हेकर हे नागपुराचं नगरभूषण असलेले मोठे लेखक दिग्दर्शक आणि त्यांचं नाव सगळ्यात चांगलं दुसरी अनेक नाटकं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. आज आनंदाचा भाग असा आहे की 75व्या वर्षी आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांची जन्मशताब्दी याच वर्षी आहे. त्यांचा जन्म 1 जून 1926 साली झाला आणि आता हे त्यांचं जन्मशताब्दीचं वर्ष सुरू आहे. तर आम्हाला खूप आनंद होतो की या वर्षी आम्ही पुरुषोत्तम दारव्हेकरांचे नातू आविष्कार दारव्हेकर हे पण अभिनेते आहेत. मुंबईला अनेक सिरियलमध्ये आपण यांना बघितलं असेल, हिंदी मराठी चित्रपट, त्याच्यानंतर बिग बॉस मराठीमध्ये ते होते. असा अनेक नाटकांचा, सिनेमांचा, सिरियलचा अनुभव असलेले आविष्कार दारव्हेकर हे साहजिकच नागपूरला असताना रंजन कला मंदिरच्या बालविभाग बालरंजनमध्येच त्यांची जडणघडण झाली. आणि मग असा विषय आला की त्यांनीच जन्मशताब्दी वर्षाकरता संस्थेकरता नवीन नाटक लिहून दिग्दर्शित करावं. आणि त्या नाटकाच्या निमित्तानेच ही आजची आपली मीटिंग आहे. नाटकाचं नाव आहे वॉशिंग मशीन. याविषयी सांगताना मी माझ्या डाव्या हाताला आविष्कार दारव्हेकर आहे आणि वॉशिंग मशीनमध्ये काम करणारे, मेन रोल करणारे चैतन्य गिरी जे हडस हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत, त्यांना पण चित्रपटाचा, सिरियलचा, नाटकाचा फार मोठा अनुभव आहे. असे दोघेही अनुभवी युवा माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत. आणि विशेष करून हे आविष्कारचं पहिलं नाटक आहे वॉशिंग मशीन. हे म्हटल्यानंतर नाटक जरा नाव वेगळं आहे, पण नात्यांना स्वच्छ करणारी अशी ती वॉशिंग मशीन आहे. एक वेगळ्या प्रकारचं नाटक, त्याचा फ्लेवर वेगळा आहे, विनोदी असून सुद्धा वेगळ्या मार्गाने ते जातं. त्याच्याविषयी आविष्कार दारव्हेकर तुम्हाला सांगतीलच. सुमारे 1 ते 1.5 महिन्याची तालीम आम्ही करतोय आणि 21 शनिवार संध्याकाळी 7 वाजता वनामती सभागृहामध्ये याचा प्रयोग आहे शुभारंभाला. नाटक आविष्कार दारव्हेकरांनी असं लिहिलं आहे की जेणेकरून ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर देखील जावं. पण शुभारंभ मात्र आपण नागपुरातून करतो आहे. आणि याच्याबरोबर अजून काही जे कलावंत आहेत त्या सगळ्याच समूही याच्याकरता जबरदस्त परिश्रम ते घेतात आहे आणि नाटक निश्चित चांगलं होईल याची आम्हाला खात्री आहे. तर आविष्कार दारव्हेकर यांची जडणघडण जसं मी म्हटलं तसं बालरंजनने झाली आणि त्याच संस्थेमध्ये ते आता लेखक दिग्दर्शक म्हणून नावाजोग येत आहे. वॉशिंग मशीनमध्ये असल्यानंतर नाती पण स्वच्छ होऊ शकतात. म्हणजे का याच्यासाठी नाटक, त्याच्यासाठी मी 2 तासाचं नाटक लिहिलं आहे. तर ते बघून आपल्याला जास्त त्याची कल्पना येईल. पण पॉलिटिक्स आणि याचं वॉशिंग मशीनचा या नाटकाविषयी काही संबंध नाही आहे. प्युअर नाते संबंधांवर विनोदी नाटक. हां, विनोदी म्हणजे आपण म्हणू की एक सोसायटीतला सारखाचं आपण वर काढायचा प्रयत्न केला आहे. थोडंसं एनहॅन्समेंट केलं आहे की जी ॲक्च्युअल सिच्युएशन आहे आजच्या समाजाची, त्याच्यावर आपण भाष्य केलं आहे. पण ते भाष्य लोकांना पटावं याच्यासाठी, कारण आमचं क्षेत्र मनोरंजनाचं आहे. ते कुठेच टीचर स्टुडंट रिलेशनशिप बाकी नाही आहे. कुठे मनोरंजनाचं, एंटरटेनमेंटचं असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये